आई हा तू खालच्या गल्लीत निमंत्रण देऊन आली? अरे वय सुमन जाऊन आले. हा बघ म्हणजे परत जायला नको. नाही सौर्या एक महत्वाचं काम राहिलंय बघ. आता काय? हे घे लिस्ट आणि एवढं सामान घेऊन ये. अरे ह्यांना सांगितलं असतं पण हे फोन करतच ठेवून गेलेत नव्हता. हे घे तूच जाण घेऊन ये जा. हे तर पिशवी. ए शीतली मग कसं वाटतंय? कसं ते माहित नाही पण वेगळंच वाटतंय बघ. वेगळंच म्हटलं म्हणजे फुलपाखरासारखं इकडे तिकडे बागडावंच वाटतंय. चांगलंच आहे की. ए शीतले काय काय वाटतंय ते सांगून ठेवा. म्हणजे आमच्या टायमाला माहित असलेलं बरं ना. वय ग सरे आता कुठे लग्न झालंय आणि आताच असे विचार करायला लागलाय वय तुम्ही? अगं नाही ग गंमत केली. बरं ऐक की शितले तुला डोळा लागलेत काय ते तरी सांग की. म्हणजे असं काय खाऊ पिऊ वाटतंय काय असं वेगळं करू वाटतंय का? ऐका की म्हणजे आता पण मला असं कधीच वाटलं नाही पण आता खरंच वाटायला लागलंय बघा. हाय अल्लाह अब तू बता रे पागल आहे तू. सुना सुमन काय गेली नेमका की आपल्या शिंतूला काहीतरी करायची इच्छा होते म्हणजे ना तिला डोळा लागले असं म्हणते ती. चला बघूया. काय दिसले काय वाटतंय तुला? वय वय काय ते पटकन सांग म्हणजे आताच बनवायला घेते. वय ऐका तर मला काय खावंसं प्यावंसं वाटत नाही. मग मला का नाही बंदूक चालवाविषयी वाटते. काय ग काय वाटते? अगं बंदूक चालवायची मला. काय बाई काय पण वाटतं हिला? उगा आपली उचलची पण लावली टाळ्याला. अगं शीतले कसलेही काय डोळे लागतात का तुला? नाहीतर काय मी हे आधी असलं कधीच ऐकलं नव्हतं. मग काय झालं मला काय उगाच वाटतं वे म्हणजे मी खोटं बोलते? अगं तसं नव्हे पण हे असलं डोळा म्हणजे पण नाही बिन नाही मला वाटतंय तर वाटतंय आणि मला तेच करायचंय. अगं होय पण तुझं हे असलं डोळा आम्ही कसं पुरवणार? अजिंक्यांबरोबर राहू ना काय बे सुचायला लागलं हिला. शीतले तू एक काम कर तू ये ना तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग. अगं तेच तुझे असले डोळे पुरवू शकतील. पैशातले तू ना अजिंक्यला कॉल कर वही कर सकता ये सब. हे बयानो चला आपण आपलं काम करूयात. या बयाच्या नादाला लागत बसलो ना तर ही आपल्याला याड लावल. चल का कसले ग डोळे काय ग शितले? हॅलो भयो मला एक इच्छा झाली. बोला मॅडम. बंदा हाजीर आहे. मला बंदूक चालवायची. बंदूक खेळण्यातले आणून देऊ का? तुम्हाला यात बी चेष्टा सुचते व्हय? तसं नाही पण असलं डोळे कुणाला लागत नाहीत ना म्हणून म्हणलं. पण मला लागलेत. तुम्हाला खरी आणायला जमणार आहे तर सांगा नाहीतर माझं मी बघते. ए माझी बाई असं लगेच टोकाचं बोलू नको बाई. मग नाहीतर काय नवरा म्हणून एक गोष्ट सांगितली त्यात बी तुमचं असं होय? नवरा म्हणून एवढं तर करा. काय बी करा पण आजच्या कार्यक्रमाच्या आत माझा डोळा पुरवा. आईला मिसेस फौजी लयच डेंजर आहे. आजा आता करा कुठनं तरी बंदूक पाहिजे आता कार्यक्रम काय होत नसते. चल प्रेसिडेंट व्हॉट इज दिस? दागिने आहेत दुसरं काय तवा? दागिने आहेत ते आम्हाला बी दिसतंय की पण एवढे दागिने घालायची काय गरज आहे? अहो आम्हाला आई साहेबांनी सांगितलंय. त्या म्हणाल्या तुम्ही आता देशमुखांची सून आहे त्यामुळे तुम्हाला शोभल असंच जा कार्यक्रमाला. आता तुम्हीच सांगा तिथं जमलेल्या सगळ्या बायकांमध्ये सगळ्यात जास्त दागिने आमच्या अंगावर असले पाहिजे का नाही? शेवटी देशमुखांच्या इज्जतीचा सवाल आहे नाही का?
होय पण वेर आर यू गोईंग? ते शीतलचं डोळ्या जेवण आहे. तिकडे चाललोय. अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला? नीट बोला की मग. हो आम्ही नीटच बोलतोय की. तुम्हीच आपला आम्हाला प्रश्न विचारताय. बरं आम्ही येतो. आम्हाला लई गडबड आहे. तुमच्यासाठी जेवण करून ठेवलंय तेवढं जेवून घ्या हा. आणि हो एवढे बॉक्स पण प्लीज ठेवून द्या बरं का. आम्हाला खरंच लई गडबड आहे. येतो आम्ही. भैया काय झालंय? म्हणजे एवढा का मूड खराब केलाय तुम्ही? नाही म्हणलं ना ह्या बाईंनी ताईसाहेबांची ना आईसाहेबांची ढाल करून आमचं सगळं बळकावले. आम्हाला त्रास व्हावा म्हणून आता सगळं दागिने घालून शीतलच्या घरी कार्यक्रमाला निघून गेली. मी एक बोलू का? नाही म्हणजे भैया तुम्ही हे किती दिवस नाकारत राहणार? अहो अजिंक्य शीतलला त्रास देण्यासाठी तुम्ही जयश्रीने लग्न केलं पण या सगळ्यात तुम्हाला जास्त त्रास होतोय. नक्की काय म्हणायचंय तुला? स्पष्ट बोल. हे बघा भैया तुम्ही मला विचारलंय तर मला असं वाटतंय या सगळ्याला काही अर्थ राहिला नाही. तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. अहो तुम्ही आमदार व्हायचं होतं भैया, विधानसभेत जायचं. अहो आपण सगळा जनसंपर्क गोळा केला होता ना, त्याचं काय झालं? भैया फायनली मला असं वाटतं की तुम्ही जयश्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करा. शीतलची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. ह्या जन्मात नाही आणि कधीच नाही. आईला खरं तर आमचं चुकलंय बघ. आम्हीच आम्हाला शिक्षा करून घेतली पाहिजे. त्या दोघांना त्रास द्यायच्या नादात आम्हीच आमच्या पायावरती दोंडा मारून घेतलाय. राहुल्या भावा इकडे आहे ना. भाऊजी बोला की काय काम काढले? मला ना बंदूक पाहिजे आणि खरी बंदूक. काय बंदूक? त्याला काही असं झालं की मी तुझ्याकडे वस्तारा मागितल्या गत. राहुले उगाच लांबड लावू नको. कुठं मी इथे ते सांग. अरे पण बंदूक कशाला पाहिजे तुला? कोणाचा गेम बिम वाजवणार आहेस का काय? आपल्या गावात अतिरिक्त घुसल्यात. थांब हम दोनों मिलकर उसे मारेंगे. पण आपल्या गावात कशी आली ती? हा तुझा माग काढत आली असणार आहे. जाऊ तुझी केक काढ. हाय का कोण? किती फिल्मेस रे तू? आपल्या गावात काय मरायला येते तुझी? काहीतरी उपलासारखं बोलतेस. पण बंदूक कशाला पाहिजे तुला मग? अरे तू कुठं मिळते ते सांग की बाबा. अरे असं कसं कधी बंदूक कोण? कारण सांगितलं पाहिजे त्याला. हे बघ खरं कारण असं आहे की शीतलीला डोळे लागले म्हणून पाहिजे. आता हे कारण सांगून चालणार आहे त्यांना? काय बंदूक चालवायचं डोळ? तिला का नवलच आहे? कशाला आलो तुझ्याकडे काय माहिती? काम होणार नाही ते नाही, फुकटची डोकेदुखी. हॅलो काय हो मिळाली का बंदूक? नाही बंदूक नाही, रणगाडा मिळालाय. चालेल का? ओ लई अडक्यात बोल नका. लक्षात ठेवा नाही डोळा पुरवलं तर कार्यक्रम होऊ देणार नाही. फायरिंग झालेलं दिसतंय वाटतंय. ए खरं बसतोस का जरा? चिल फौजी चिल, टेन्शन मत ले हो. माझा कॉन्फिडन्स ठेवा जरा. चला एक आयडिया देतो. राहुल टाटे नाम है हमरा. आपल्या जवळ सगळं सोल्युशन असतंय. या शिकले सगळ्या बायका जमल्यात. कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं त्यांना किती वेळ थांबून घ्यायचं? वय आणि तुला काय करायचंय ना ते नंतर कर. आता ग काकी असं कसं? मला ज्याचं डोळा लागलं ते आताच केलं पाहिजे ना, नंतर करून कसं चालेल? अगं पण ते बायका किती वेळ ताटकळत थांबणार आहेत? त्यांचं काय करायचं? काय का आता माझ्यासाठी कार्यक्रम ठेवलाय ना आणि तुम्ही मलाच नाराज करा. शिकले
खाण्यापिण्याचं काय असेल तर सांग बर का. हे काय उगाच हिज. आधीच लय उशीर झालाय, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. उगाच नंतर उशीर नको का. नाही नाही नाही, काकी काकी 5 मिनिटं थांब की. मी काय तर बघते, नाही तर मग सुरू करू आपण. 5 मिनिटं. अगं शितले 5 मिनिटं. अगं ऐक तर. शितले चल. आता जर का तुम्ही आला नसता ना तर तुमचं काय बी खरं नव्हतं बघा. अगं वय की आता चल की. चला. अरे तुझा कार्यक्रम आहे ना, कुठे निघाले तुम्ही? पळून चाललोय. येतोस? शितले आई व्हायला निघालीस तू. अंगातली खोडी काय जात नाही तुझ्या. तुझ्याशी काय सरळ बोलायचं ना तेच कळत नाही मला. अरे कुठं चाललाय सांगून तरी जा. की शितले अगं शितले ही कुठे गेली म्हणायची? गेली, दाजींबरोबर पळून गेली. काय? त्या दोघांनी मला तेच सांगितले. तेच सांगतोय मी. अरे देवा, ही पोरगी तर का नाही काय कळतच नाही. आता कुठे गेली म्हणायची? अक्का जरा हो शितले, तुला खरंच डोळायला लागलेत ना? गंडवतीस मला. परीक्षा तर घेत नव्हतीस ना माझी? लय होतात. आओ का हो? तुमचा बी माझा विश्वास नाही वय? अगं तसं नाही. मग नाही तर काय, मला इच्छा होऊ शकत नाही वय? मी का घेईन तुमची परीक्षा? अगं असं म्हणलो का मी? मग कसं म्हणलात? जाऊ द्या, मला नाही चालवायची आता. ए बाई असं म्हणू नको. सॉरी बाई, चुकलं माझं. अगं लय धडपड करून ही बंदूक आणली. तू चालव बाई. तिकडे कार्यक्रम खोळंबल. का करायलाच नव्हतं पाहिजे का? विचारलंच नव्हतं पाहिजे मी. तुम्हाला तरी कार्यक्रमाचीच पडले. अगं तसं नाही. सॉरी, चुकलं माझं. सॉरी. मला नाही हो, या जीवाला वाटतंय. आर्मीत मी जाणार आहे का हे? ठीक आहे बाई, ठीक आहे. थांब, तुला सगळी माहिती सांगतो मी. हे बघ, त्याला एअरगन म्हणतात. आणि याचे पार्ट कसे कसे असतात ते सांगतो. इथं बुलेट असतात. आणि बुलेट काय याच्यातलं खरं नसतात काय. फौजी अहो, मला शिकवा म्हणून सांगितलं नव्हतं, चालवायचे म्हणून सांगितलं होतं. आणा इकडं. हा बरं. हे बघ, बंदूक अशी धरायची, नेम असा लावायचं आणि असं ट्रिगर दाबायचं. बर, आणा इकडं. जमल ना तुला? न जमायला काय झालं? आर्मीचे एवढे व्हिडिओ बघितलेत की जमणारच. ठीक आहे, चालो. पण शितले, बंदूक चालवायची सोपी असती. अचूक नेम धरायचं लय अवघड असतं. त्याला लय ट्रेनिंग लागतं. बघ तुला जमते का? नाहीतर मी काय मिसेस फौजी, जमलं की तुम्हाला? आणि एकदम परफेक्ट. मग समजलं काय तुम्ही मला? हा, कधी कधी चुकून लागतो नेम. नेहमी लागलं असं काय नाही. असं वय? बर, बघा मग आता. बघू की. बघू.
परत एकदा. आता बोला. माते सॉरी, चुकी झाली आमची. परत असं नाही बोलणार बस. अहो असं काय करताय? आता तुमच्या बरोबर राहायचं म्हणजे एवढं तर जमलंच पाहिजे की. शेवटी फौजी सारखं अवघड टार्गेट ठरलंय मी. असं म्हणतेस होय? मग नाही तर काय. फौजी, मी खरंच लई नशीबवान आहे की मला तुम्ही जोडीदार म्हणून मिळाला. केवढं करता तुम्ही माझ्यासाठी, एवढं कोण करतंय वे. शितले, मी तुला आधी पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, तू काय बी मागायची आधी ना तुला ते मिळालेलं असत. डोळे जेवणाचा कार्यक्रम तर राहिलाच की. अहो चला लवकर. अगं हो, अगं अशा अवस्थेत धावपळ काय करतेस तू? हा, जरा दमन घे, हळू. काय ना कोण बोलत घरातलं. हा, सावकाश चल. काय बाया, कुठे गेलेत म्हणायची ही दोघं? कुणाला काय सांगून पण गेले नाहीत का? एवढी मोठी झाली आहे पण कशी वागती बघ. अगं हो, पण आपल्या पण आजीला काही कळायला पाहिजे का नको? हा, आता कुठं घेऊन गेलाय तिला काय माहिती. मुझे क्या लगता है अजिंक्य उसको ना बंदूक चलाने लेके गए होंगे. काय बंदूक? अगं काय बी कशी बोलतीस तू? नाही हो, ती मग अशी आम्हाला म्हणत होती मला तसलं डोहायला लागलेत म्हणून. मग आम्हीच तिला म्हटलं कर तुझ्या नवऱ्याला फोन. अगं पण ती आता हितनं कुठनं बंदूक आणणार? काय बाई करायचं? जयडे, अगं तिला एकदा फोन तर लाव. किती विषय झाले बघ की. वय वय, आम्ही लावतो लगेच फोन. लाव लाव. घ्या, आले बघा दोघं. शितले, अगं तुला काय कळतं का नाही? आम्ही तर सगळी तयारी करून वाट बघत बसलोय आणि तू कुशाल निघून गेलीस. अक्का, आता तुम्ही काय बोल नका तिला. काय ग, कुठं गेलता तुम्ही? यांनी माझी इच्छा पूर्ण केली. आता तुम्ही फायरिंग करून आलोय. कसलं भारी नेम आहे माहितीये माझा. काय जय बाकी पोराम तुमची. बरं चला आता, आधीच लय उशीर झालाय, कार्यक्रम करून घेऊ.